नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधरित्या प्राणघातक शस्त्रे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत नाशिक पोलीस आयुक्तांतर्फे सूचना होत्या। त्या अनुषंगाने शोध मोहीम सुरू होती। नाशिक शहर गुन्हे शाखा नीट क्रमांक 2 शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप व पोलीस अंमलदार महेश खांडबाहले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे हद्दीतील कामटवाडी खुटवट नगर रोड लगत मनपाच्या मोकळ्या मैदानात कंपाऊंड लगत सापळा रसत निखिल खर्चाने वय 20 राहणार कामटवाडी नाशिक याच्या मुसक्या आवळत त्याच्या ताब्यातून 30,500 रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत कारतूस हस्तगत करीत पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी गुन्हे शाखा नीट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, महेश खांडबाहले, तेजस मते, परवीन वानखेडे, सुनील खैरनार आदींनी केली। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।